महाराष्ट्र मित्रो, राज्यातील शेतकरी ज्या कर्जमाफीची प्रतीक्षा करतोय त्या संदर्भात सहकार विभागामार्फत काही आकडेवारी किंवा माहिती समोर येते की किती कालावधीचं कर्ज असेल तर ते कर्जमाफीमध्ये ग्राह्य धरलं जाईल, कोणत्या तारखेपर्यंत तुम्ही थकीत असाल तर तुमचं कर्ज किंवा कर्जमाफीमध्ये नाव येऊ शकतं। त्यासोबतच त्याच्यावरती उपाययोजना समिती काय काय राबवते त्याबद्दलही माहिती देण्यात आलेली आहे आणि सोबतच जी नेहमी टांगती तलवार रेग्युलरवाल्यांच्या डोक्यावरती आहे त्यांच्यासाठी काही नवीन तरतूद केलेली आहे का की त्यांच्या हाती निराशाच लागणार याची सविस्तर चर्चा या व्हिडिओमध्ये करणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि हा व्हिडिओ त्या शेतकरी मित्रांपर्यंत जाऊ द्या जो कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आहे। चला तर मग माहितीला सुरुवात करूया। मित्रो, प्रस्तावित कर्जमाफीला अवघे 2 ते 3 महिने उरलेले आहेत। समिती जोरावरती काम करत आहे। सहकार विभागामार्फत त्यांच्यावरती वॉच ठेवण्यात आलेला आहे आणि आता जसं जसं काही बातम्या बाहेर येत आहेत, आता या समितीमध्ये सगळ्यात दुःखद बाब म्हणजे शेतकरी किंवा शेतकरी नेता किंवा शेतकरी प्रतिनिधी एकही त्या समितीच्या सदस्य म्हणून किंवा कुठला स्थानावरती नाही आहे। आता ही जी काही समिती अभ्यास करते त्यामध्ये केवळ अधिकारी वर्ग भरलेले आहेत आणि त्यांनी त्यांच्याच डोक्याच्या हिशोबानं त्यांच्याच अनुभवाच्या हिशोबानं जे काय असेल ती प्रस्तावित कर्जमाफीमध्ये निकष अटी व शर्ती लावत आहेत। आता ज्या सहकार विभागामार्फत बाहेर बातम्या येत आहेत त्यामध्ये असं सांगण्यात आलं आहे की सप्टेंबर 2025 पर्यंत ज्यांचं थकीत कर्ज आहे त्यांनाच कर्जमाफीमध्ये फायदा मिळणार आहे किंवा त्यांचीच कर्जमाफी होणार आहे। म्हणजेच 30 जून 2026 ते 30 सप्टेंबर 2026 या कालावधीमध्ये जे कुठले थकीत असतील त्यांनाच कर्जमाफी मिळेल। आता थकीत म्हणजे काय तर ही गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की जर तुम्ही 2024 मध्ये एक पीक कर्ज घेतलं आहे, समजा जून 2024ला पीक कर्ज घेतलं आहे आणि मे 2025 म्हणजे 31 मे 2025ला 12 महिन्याचा कालावधी पूर्ण झाला आहे, तुम्ही व्याज आणि मुद्दल ही जर तुम्ही परतफेड नाही केली, त्या कर्जाला नवजुनं नाही करून घेतलं किंवा कर्ज नाही फेडलं तर ते थकीतमध्ये जातं किंवा त्याला ओव्हरड्यू आपण म्हणतो। आणि असं ज्यांचं कर्ज आहे, ओव्हरड्यू आहे, थकीत आहे, त्यांनाच कर्जमाफी मिळणार आहे। आता हे कधीचं थकीत आहे तर 30 सप्टेंबर 2025 पर्यंत ज्यांचं थकीत आहे त्यांनाच कर्जमाफी मिळणार आहे। त्याच्यानंतर कारण आपण पाहतो अतिवृष्टी ही ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये जास्त होती आणि जर तुम्ही कोणी अतिवृष्टी जास्त झाली आहे म्हणून थकीत ठेवलं असाल, सरकारचं म्हणणं असं आहे की जर थकीत असाल म्हणजे सप्टेंबरच्या नंतर ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये जर तुम्ही थकीत गेला असाल, NPA करून घेत असाल, स्वतःला ओव्हरड्यू करून घेत असाल तर तुम्हाला कर्जमाफीत मुभा नाही आहे। तुम्हाला तुमचं नुकसान झालं आहे का तर 100% शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे। परंतु आता हा पाचर जे तारखेचं टाकण्यात आलेलं आहे ह्यामुळं हजारो लाखो शेतकरी जे ओल्या दुष्काळामुळे बाधित झाले होते, ज्यांच्याकडं कर्जाची जी तारीख आली होती त्यांची नवजुनं करण्याची, ते फेडण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नव्हते आणि आता ते कुठंतरी आशा लावून बसले होते की आम्ही सुद्धा तितकेच पात्र आहोत जो मागच्या 4 वर्षापासून थकीत आहे किंवा जो की जूनमध्ये, जुलैमध्ये, ऑगस्टमध्ये जे तुमचे तारखा आहेत त्याच्यामध्ये जो थकीत आहे त्याच्या इतकाच पात्र शेतकरी तोही आहे। परंतु शेवटी सरकारला लक्षात आलेलं आहे की NPAचं किंवा थकीत राहण्याचं प्रमाण हे सप्टेंबरच्या नंतर खूप जास्त झालेलं आहे कारण कर्जमाफीची घोषणा केली होती। त्यामुळं त्या शेतकऱ्यांना कुठंतरी दगा किंवा वगळण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। दुसरं महत्त्वाचं गोष्ट म्हणजे जे रेग्युलरवाले आहेत, आता ह्या रेग्युलरवाल्यांचीही माहिती मागवण्यात आलेली आहे। यांच्याबद्दलही डेटा बँकेच्या मार्फत संकलन केला जातोय, सहकार विभागाला दिला जातोय। आता सहकार विभाग म्हणतंय की यांना आपण प्रोत्साहनपर अनुदान देणार आहोत, म्हणजे जे 2017ला झालं, जे 2019ला झालं तेच 2026ला होणार आहे। म्हणजेच काय, कुठंतरी जो रेग्युलर राहतोय, जो नियम पाळतोय तो पण आता या मानसिकतेत आला की इथून पुढं कर्ज काढायचं परंतु ते नाही फेडायचं, जे काय होईल सिबिलचं होईल, काढायचं पण नाही फेडायचं आणि सरकार झक मारून माफ करणार आहे। कारण सरकार त्याच लोकांचं माफ करतं आहे जे बुडवे आहेत, फसवे आहेत। मग मी व्यवस्थित राहून मी नियमाचं पालन करून मला त्याचा काय मोबदला मिळाला, ही मानसिकता कुठेतरी दूर होताना दिसेल असं मला वाटलं होतं। परंतु समिती यावरती काय उपाययोजना करते समितीचा अंतिम अहवाल आल्यानंतरच कळेल। परंतु त्या संदर्भात ज्या काही बातम्या समोर येत आहेत ते मी वेळेतच तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन। समिती किंवा सरकार अटी शर्तीचं आणखीन काय काय पाचर तुमच्या कर्जमाफीमध्ये टाकू शकतं आणि शेतकऱ्याला जास्तीत जास्त शेतकऱ्याला कसं वंचित ठेवू शकतं याचा प्रयत्न जर सरकार करत असेल तर ते मी तुमच्यापर्यंत वेळेतच पोहोचवण्याचा प्रयत्न करेल। त्यामुळे विनंती आहे, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत राहा। जय महाराष्ट्र।